सोन काय करतोयस? काहीच नाही, एडिटिंग करतोय ज्ञानेश्वरी वाचनचं. पण एडिटिंग? तू तर पहिला गेम खेळायचास. अरे आपल्यासाठी ज्ञानेश्वरी खूप इम्पॉर्टंट आहे. माझ्याकडे माझ्या आईच्या लय सारे व्हिडिओज आहे ज्ञानेश्वरी वाचनचे. मग मी त्याला माझ्या चॅनलला लावते. बघायचे का तुला? हां. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचं वाचन करणार आहोत. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रोते हो ऐका. मी प्रतिज्ञापूर्वक स्पष्ट सांगतो की तुम्ही एक इकडे लक्ष दिले तर सर्व सुखाला पात्र व्हाल. तुमच्यासारख्या सर्वज्ञांच्या सभेपुढे मी आढ्यतेने बोलणार नाही, परंतु माझी लढिवाळपणाची विनंती आहे. तुमच्यासारखी संपन्न माहेरघरे असल्यावर आवड म्हणून जी वृत्ती आहे तिची देखील आवड पूर्ण होते. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने भरात आलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो. महाराज, तुम्ही सुखामृताचे डोह आहात. आम्ही आपल्या इच्छेप्रमाणे त्यात बागडावे असे म्हणतो. येथेही जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिवू लागलो तर आम्ही तृप्त तरी कोठे व्हावे. बालकाच्या बोबड्या बोलांनी वेड्यावाकड्या चालण्याने आई कौतुक मानते. त्याप्रमाणे तुम्ही संतजनांनी प्रीती कुठल्या तरी रीतीने मजवर करावी, त्यासाठी मी तुमच्याशी सलगी करत आहे. याशिवाय तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांच्या माझ्या बोलण्याच्या नुसत्या योग्यतेवर प्रीती बसणार नाही. सरस्वती पुत्राला पाठ करून विद्या संपादन करावी लागते का? पाहिजे तेवढा जरी मोठा काजवा असला तरी सूर्याच्या तेजापुढे त्याचं तेज पडेल का? अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाकनिष्पत्ती कोणती आहे का? दागिन्याला अलंकार घालणे कोठे होईल का? परिमळाने कशाचा सुगंध घ्यावा आणि समुद्राने कशात नहावे? आणि हे आकाश ज्यात मावेल अशी कोणती मोठी गोष्ट आहे का? त्याप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल असे जर तुम्ही म्हणाल तर असे तृप्त करण्याजोगे कोणाचे वक्तृत्व आहे का? म्हणून सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काळ वातीने आरतीच करू नये का? किंवा समुद्राला चुळकाभर पाण्याने अर्घ्य देऊच नये का? महाराज, तुम्ही शंकराची मूर्ती आहात. मी गरीब तुमची भक्तीने पूजा करत आहे, म्हणून माझ्या बोलाच्या ऐवजी बोलरूपी निर्गुणीचाही तुम्ही स्वीकार करणार नाही का? लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसून बापाला जेवू घालते, तेव्हा संतोषभराने आपले तोंड घास घेण्याकरता पुढे करतोच ना. त्याप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करतो तरी तुम्हाला माझ्या वर्तनापासून आनंद झाला पाहिजे, हा प्रेमाचा गुण आहे. आणि आपलेपणाचे अभिमानाने तुम्ही संतजनांनी बहुत प्रकारांनी आपला म्हटले आहे, म्हणून माझ्या सलगीचा आपणात विषाद होणार नाही. वासराने ढुशी दिल्यावर गाईला ज्याप्रमाणे अधिक पाना फुटतो, त्याप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागावण्याने प्रेम दुप्पट होते. माझ्यासारख्या लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळू पण जागे झाले असे जाणून मी बोललो. एरवी चंद्राचे चांदणे कोणी आडीत घालून पिकवले का? किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे का? आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का? पाण्याला पातळ करावे लागत नाही आणि लोणी तयार झाल्यावर रवीने घुसळत नाही. त्याप्रमाणे ज्याला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते. हे असो, ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात, ज्यापुढे वेदांची मती कुंठित झाल्यामुळे तेही स्तब्ध राहतात, तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार तरी आहे का? परंतु अशी जी स्थिती आता मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली आहे ती ही की मन थीट करून तुमच्यासारख्यांची प्रीती संपादन करावी. आता चंद्रापेक्षा थंड करणाऱ्या
अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या. जर तुमची वृष्टी मजवर पूर्ण होईल, माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थरूप धान्य पिकेल. एरवी जर तुम्ही उदास राहाल तर अंकुर फुटलेले जे ज्ञान आहे ते सुकून जाईल. वक्तृत्वरूप पाखराला अवधानरूपी चारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षरूप अवयवाला अर्थरूप पुष्टी येईल. अर्थ हा शब्द बाहेर पडण्याची वाट पाहत असतो. शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात. बुद्धीला नाना प्रकारचे श्लेष सुचू लागतात. म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या हृदयाकाशात ब्रह्मज्ञानाची वृष्टी होते. जर ऐकणाऱ्याचे दुर्लक्षच असेल तर वक्तृत्वाला आलेला रस वितळून जातो. चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ती एका चंद्राचेच ठिकाणी आहे म्हणून बोलणाऱ्यास श्रोत्याशिवाय किंमत नाही. परंतु आपणास गोड करून घ्या अशी तांदळांना विनंती करावी लागते का? कळसूत्री बाहुल्यांना आम्हाला नाचवा अशी सूत्रधाराला विनंती करावी लागते का? सूत्रधार बाहुल्यांच्या कामाकरता त्यांना नाचवीत नाही, तर आपली कुशलता दाखवण्याकरता तो नाचवतो. आम्हाला उठाठेवी करण्याचे आता कारण नाही. श्री गुरु निवृत्ती महाराज म्हणतात, तुला इतके उदास होण्याचे काय झाले? तुझे सर्व बोलणे आम्हास मान्य आहे, तर आता श्रीकृष्णांनी जे अर्जुनास सांगितले ते सांग. तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव संतोष पाहून मोठ्या उल्हासाने म्हणाले, होय महाराज, ऐका. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, माझ्या अंतकरणातील अतिगुह्य असे जे ज्ञानाचे अधिकारण ते पुन्हा तुला सांगतो. आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडून ते तुला मी का सांगतो अशी तुझ्या मनात शंका येईल, तर बाबा रे ऐक. तू समजदार आहेस, आस्थेची मूर्ती आहेस. आम्ही जे तुला सांगतो ते तू मनापासून ऐकतोस. म्हणून आमची गुह्य गोष्ट जी आहे ती, किंवा न बोलायची जी गोष्ट आहे ती बोलावी लागली तरी लागो. आमच्या हृदयातील जी गुह्य गोष्ट आहे ही तुझ्या हृदयात मात्र पडो. स्तनात जरी दूध साठवलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते. एकनिष्ठ सेवन करणारा वत्स मिळाला तर त्याची इच्छा पूर्ण हो. मुंढ्यातून पेरण्याचे बी काढून तयार केलेल्या जमिनीत पडले तर ते सांडलवडीवारी गेले असे म्हणता येत नाही. प्रशस्त अंतकरणाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा एकनिष्ठ असा जर भक्त असेल तर त्याला आपली मनातली गुह्य गोष्ट आनंदाने सांगता येते. तर ह्या गुणांनी संपन्न असा सांप्रत तुझ वाचून कोणी नाही. म्हणून गुह्य आणि गुप्त अशी जी गोष्ट तुझ्यापासून मला चोरता येणार नाही. वारंवार गुप्त म्हटल्यामुळे तुला कंटाळवाणे वाटेल, म्हणून तुला प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो. परंतु खरे खोटे नाणे एके ठिकाणी मिळाल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करतात त्याप्रमाणे ज्ञान विज्ञान निराळे करून दाखवतो. राजहंस आपल्या चोचीची सांडस करून दूध आणि पाणी वेगळे करतो, त्याप्रमाणे ज्ञान आणि विज्ञान तुला स्पष्ट करून सांगतो. म्हणजे कोंडा व धान्य उपण्याकरता वाऱ्यावर धरली असता धान्याची खाली सहज रास होऊन कोंडा निराळा होतो, त्याप्रमाणे जे जाणल्याबरोबर संसाराच्या मागे संसार लावतो आणि तो साधक मोक्षश्रीच्या पाठीवर नेऊन बसतो. ज्याला सर्व ज्ञानाच्या ठिकाणी मुख्य आचार्याचे स्थान मिळते, जे सर्व गुह्याचा स्वामी, पवित्र वस्तूंचा राजा आणि धर्माचे अधिष्ठान, तसेच उत्तमात उत्तम ज्ञानाची प्राप्ती झाली असता दुसरा जन्म घेण्याचे कारण राहत नाही. जे गुरूंच्या मुखातून थोडे जरी बाहेर पडले तरी लगेच शिष्याच्या हृदयामध्ये स्वयमेव ते प्रगट होते. त्याप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता त्याची भेट होते. मग भेट झाल्यावर भेटीपासून होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो. परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडच्या काठावर जरी उभे राहिले तरी चित्त आनंदयुक्त होते.
सुलभ आणि सोपे असे जे परब्रह्म होय. खरोखर या ज्ञानात आणखीही गुण आहे, ते हे की प्राप्त झाले असता ते नाहीसे होत नाही. अनुभव घेतल्याने ते कमी होत नाही, जवळ असते परंतु ते विटतही नाही. हे चतुर अर्जुना, तू जर शंका घेशील की अशी एवढी मोठी अप्रतिम अशी वस्तू ती लोकांना मिळाल्याशिवाय कशी राहिली? लोक एकत्र व्याजा करतात, जळत्या आगीतही उडी घालतात. ते सहज आपल्या ठिकाणी जे सुख आहे, अतिसुखकारक, धर्माला अनुकूल, ते आपल्याच ठिकाणी प्राप्त होणारे. अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असताही लोकांच्या हाती लागल्याशिवाय ते कसे राहिले? हे शंका घेण्यास जागा आहे खरी, परंतु तू ती शंका घेऊ नकोस. हे बघ, गाईचे दूध पवित्र आणि गोड अगदी त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे, परंतु त्याचा त्याग करून गोचिड रक्तच सेवन करत नाही का? कमळाचा कांदा व बेडूक एकाच ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमर करतात. बेडकांच्या वाट्याला मात्र चिखलच राहतो. अथवा दुर्दैवाच्या घरी मोहरा वगैरे अगणित असे द्रव्य पुरवलेले आहे, पण तेथे बसून तो उपवास करतो आणि दारिद्र्य अवस्था भोगतो. त्याप्रमाणे मनुष्याच्या सर्व सुखाचे विश्रांतीस्थान असा राम मनुष्याच्या हृदयात असता अज्ञानी पुरुषाची विषयांवरतीच वासना राहते. पुष्कळशे मृगजळ दृष्टीस पडून तोंडात आलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, शिंप मिळाली असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा. त्याप्रमाणे ज्याचे मनावर अहम ममतेचा पगडा बसलेला आहे, ते बिचारे मला प्राप्तच होत नाही. जन्ममरणाच्या दोन्ही तीरांच्या मध्ये बुचकळ्या खात बसतात. एरवी मी कसा आहे म्हणशील तर, सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाऱ्याला तोंडासमोरच दिसतो, त्याप्रमाणे मी आहे. परंतु त्याच्यामध्ये सूर्यामध्ये एक उणीव आहे की तो केव्हा दिसतो तर केव्हा दिसत नाही. ती मात्र उणीव माझ्यात नाही. माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार कोणता म्हणशील तर हे जगच आहे. दूध सहज जरी थिजले तरी तेच दही, किंवा बीजाचा जसा वृक्ष होतो, सुवर्णाचे जसे अलंकार होतात, त्याप्रमाणे निर्गुण असा मी असणारा एकटा, त्याचा विस्तार म्हणजेच हे जग होय. हे स्वरूप अव्यक्त आहे तेव्हा निराकार असते. जेव्हा हे स्वरूप अव्यक्त अवस्थेत असते तेव्हा ते निराकार असते. मग सृष्टीच्या रूपाने तेच आकार पाहून आकाराला येते, विस्तार पाहून आकाराला येते. निर्गुण मी असून साकार झालेला आहे. त्यानेच हे त्रैलोक्य मांडले असे जाण. महत्त्वापासून देहापर्यंत ही सर्व भूते खरोखर माझ्यापासूनच उत्पन्न होतात. पाण्यापासून फेस उत्पन्न होतो, परंतु फेसाच्या आत पाहू गेले असता पाणी दिसत नाही. अर्जुना, स्वप्नात जीवाचे अनेक रूपे धारण करणे ज्याप्रमाणे जागे झाल्यावर नाहीसे होते, त्याप्रमाणे ही भूते जरी माझ्या ठिकाणी भासली तरी त्यांच्या ठिकाणी मी नाही. हे उत्पादन तुला मागे सांगितलेच आहे. बोललेल्या गोष्टीचा पाल्हाळ करू नये तेव्हा ते राहू दे, परंतु तुझ्या दृष्टीचा प्रवेश अंतर्यामी होऊ दे. मायेच्या पलीकडे असणारे माझे हे स्वरूप, ते कल्पनेशिवाय जर पाहू लागला तर माझ्या ठिकाणी सर्व भूते आहे असे तुला दिसेल, असे तुला भासेल. ते सर्व मिथ्या आहे असेही कळेल, कारण सर्व मीच आहे. एरवी संकल्परूप संध्याकाळच्या वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधाराने काही वेळ ग्रासले जातात, म्हणून त्या झांजडीत मी अखंड असता भूते मजवून निराळे दृष्टीस पडतात. त्याच संकल्परूपी संध्याकाळच्या वेळेचा लोप झाला म्हणजे ज्याप्रमाणे निळमण्याच्या माळेवर कबड्या सापाचा झालेला जो भास तो शंका दूर होण्याबरोबर नाहीसा होतो, त्याप्रमाणे मी अखंड असा आहे.
एरवी जमिनीतून घागर मटकी वगैरेचे काय कोंब निघतात का? किंवा कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार केलेले आहे. समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत का? तर ते कृत्य वाऱ्याशिवाय दुसरी कोणाची नाही. कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे असतात का? तर ते वापरणाऱ्याच्या समजुतीने ते कापड बनवले आहे. सोन्याचे दागिने बनवले आहे तर सोने पण नाहीसे होते का? बाकी स्थूल दृष्टीने वापरण्याच्या कल्पनेने ते दागिने दिसतात. आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो किंवा आरशात आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे. आपल्या पूर्वी ते तेथे होते का सांग बरे. त्याचप्रमाणे ह्या माझ्या निरुपाधिक स्वरूपावर भूतांच्या कल्पनेचा आरोप घेतो त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा भास होत असतो. तीच कल्पना करणारी माया संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूताचा भास नाहीसा होतो. माझे निरुपाधिक जे शुद्ध स्वरूप ते निखालस उरते. आपल्या भोवती गरगर फिरताना भुवंड आल्यावर त्याप्रमाणे डोंगर फिरतात असे दिसते. त्याप्रमाणे आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा भास होत असतो. तीच कल्पना सोडून जर पाहिले तर भूतांच्या ठिकाणी व भूते माझ्या ठिकाणी अशी स्वप्नात देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही. मीच एक भूतांचं धारण करणारा अथवा भूतात असणारा सर्व गोष्टी संकल्परूप सन्निपात वायूच्या लहरीतील बडबडी आहेत. म्हणून हे प्रियतमा, एक की अशा प्रकारे सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार ही कल्पना देखील मिथ्या आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर किरणांनी पाणी नसता मृगजलाचा भास होतो, त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी आहे, मीही त्यांच्यामध्ये आहे अशी कल्पना उत्पन्न होते. अशा प्रकारे भूतांना उत्पन्न करणारा असूनही सूर्य आणि त्याचे तेज ही त्याप्रमाणे एकच आहेत. त्याचप्रमाणे मी त्यांच्यापासून निराळा नाही. हा आमचा ऐश्वर्य योग तुला चांगला समजला ना? तर आता सांग बरे, प्राणी मात्र व मी यांच्यात काही भेदाचाच संबंध आहे का? याकरता माझ्याहून सर्व प्राणी मात्र निराळे खरोखर वेगळे नाहीत आणि मी त्यांच्यापासून वेगळा आहे असे कधीही समजू नकोस. आकाशाचा जेवढा विस्तार तेवढा वारा भरलेला आहे. तो सहज हलवला तर आकाशापासून निराळा भासतो. एरवी आकाश आणि तो एकच आहे. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी प्राणी आहेत अशी मनात कल्पना आली म्हणजे थोडा भास होतो. तेच कल्पनेच्या अभावी पाहिले तर सर्वत्र मी एकटाच भरलेला आहे. म्हणून भूतांचे असणे किंवा नसणे कल्पनेच्या संबंधाने भासते. जे कल्पना नाहीशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर ते भासते. कल्पना उत्पन्न करणारे अज्ञान समूळ नाहीसे झाल्यावर भूतांचे असणे किंवा नसणे कोठून भासणार सांग बरे. म्हणून यापुढे माझी अद्भुत कृती सांगतो ती तू पहा. अशा या अवधान रूपी समुद्रात तू स्वतः एक लाट बनून राहा. मग तू चराचराकडे पाहू लागलास म्हणजे सर्वत्र तूच भरला आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल. अर्जुना, हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्याचा तुझ्या मनात काही प्रकाश पडला आहे का? तर आता तुला जे मी विश्व व मी ही दोन आहेत अशी स्वप्न पडले होते ते खोटे ठरले नाही का सांग बरे. परंतु पुढे कदाचित तुझ्या बुद्धीला जर कल्पनारूपी पुन्हा झोप लागली तर मी व जग हे एकच आहे असा बोध तो जगदरूपी स्वप्न पडू लागल्यानंतर नाहीसा होतो. म्हणून कल्पनारूप निद्रेची वाट मोडून शुद्ध असे जे ब्रह्मज्ञान ते आपोआप तुला प्राप्त होईल असे जे एक खरे तत्व आहे ते तुला दाखवून देणार आहे. तर हे धैर्यवान धनंजया, तू नीट लक्ष दे की प्राणी मात्राची उत्पत्ती स्थिती लय ह्या एक मायाच कारण आहे. या ठिकाणी आपण आजचा भाग संपवतो आहे आणि उद्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया. रामकृष्ण हरी माऊली.